एकदा जोरात ग्रेट ग्रेट मॉर्निंग. माझं नाव राजेश पाटील आणि सरांनी मला 2 मिनिटं दिले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि खरोखर 2च मिनिटे गेला कारण आपल्याला सरांनी आधीच सांगितलं की खरा पिक्चर बघायचा आहे. हे फक्त आता साबणाची ऍड चालू आहे. तर 2च मिनिटं येईल. कोणीतरी इथं बोलून गेलं होतं आधी की नेटवर्क मध्ये बऱ्याच लोकांना विश्वास नाही वगैरे वगैरे वगैरे. त्याविषयी मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. मला या इंडस्ट्रीला 11 वर्ष पूर्ण झाले. मी 11 वर्षापासून या इंडस्ट्रीला काम करतोय. माझं नाव राजेश पाटील. मी अकोल्याला असतो आणि गेल्या 11 वर्षापासून मी या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आहे. मला हे सांगायचं सगळ्यांना, मागच्या सगळ्यांना, किंवा ज्या लोक आजपर्यंत या इंडस्ट्रीला जॉईन झाले नाही किंवा जे लोक आता जॉईन झाले, ज्या लोकांना या इंडस्ट्रीवर विश्वास नाही, अशा लोकांसाठी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. कारण मी सुद्धा या सिस्टम मध्ये येण्याच्या आधी तुमच्यासारखाच होतो. मला पण विश्वास नव्हता कारण मी कुठेतरी जॉब करत होतो. मी बँकेला जॉब करत होतो. मी एका कोऑपरेटिव्ह बँकेला जॉब करत होतो आणि तिथे मला 11 वर्ष अगोदर 24,000 रुपये सॅलरी होती. ते 24,000 रुपये मला असं वाटायचं की खूप पुढं आपलं जबरदस्त लाईफ आहे आणि खूप असं आपलं लाईफस्टाईल आहे असं वाटायचं मला. अचानक एक दिवस माझ्या लाईफ मध्ये मदर सरांसारखा एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं, सर म्हणे तुमच्यामध्ये खूप चांगली क्वालिटी हो, तुम्ही विनाकारण इथं टाइमपास करताय. म्हटलं काय क्वालिटी? माझी क्वालिटी त्याला कळली आहे. ते काय म्हणले मला माहिती का? मला म्हणलं सर तुम्ही एक काम करा, या असं आहे सिस्टम, या सिस्टमला जॉईन करा. म्हटलं असं होतं का? त्यांनी मला ते आकडे दाखवले. सर तुम्ही लाख रुपये महिना कमवू शकता. म्हटलं मी रिटायरमेंट पर्यंत 50,000 जातो मी याची गॅरंटी. आता 24 आहे. आता रिटायरमेंट पर्यंत किती 40, 50, 60, 70, 80 याच्यावर जमताय मला माहिती आहे. आणि हा तो काय सांगायचा मला, तुम्ही आता या 4 महिन्यामध्ये लाख रुपये महिना कमवणार. म्हणजे जादू आहे की काय? हॅलो, लक्षात येते का सगळ्यांच्या? मला ऍक्च्युअली मी फॅक्ट सांगत आहे तुम्हाला, 100% फॅक्ट. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी माझी बायोपी पूर्ण हे करायची, सर्च करायची. ज्या दिवशी त्यांनी सांगितलं आणि मी खरोखर त्या व्यक्तीला विश्वास केला कारण त्यांनी मला त्याचे रिझल्ट दाखवले, त्यांनी स्टेटमेंट दाखवले मला. आणि मी कुठेतरी क्लिक झालो आणि मी विचार केला की नाही ठीक आहे, हे जर असं होत असेल तर मी करायला तयार आहे. कारण मी मॅथ मध्ये टॉपर होतो. माझ्या क्लासमध्ये मी मॅथला टॉपर होतो. माझा मॅथ मध्ये कोणी हात नाही पकडला आजपर्यंत माझ्या क्लासमध्ये. आता माझ्यापेक्षा शिक्षक असतील इथं मी त्याला चॅलेंज नाही करत. पण एक सांगतो, मला एवढं माहित आहे की 7 आणि 5, 12 हे तुम्ही इथे करा की अमेरिकेला करा की दुबईला करा, 7, 5, 12 होतात नाही. ओके, तर हे जे गणित आहे ना, आता जे पतन सरांनी आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितलं, हे तुम्ही बरोबर सांगितलं ना, हे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आणू शकता. हे मला केव्हा कळलं, जेव्हा त्या व्यक्तीने मला हे समजून सांगितलं की असं होते. मी काय केलं, ठीक आहे म्हटलं असं होतं ना तर आपल्याला असंच करायचंय. बघितलं आणि सुरुवात केला. हळूहळू माझं इन्कम वाढत गेलं. आणि ज्या दिवशी माझं सॅलरी 24,000 होती, त्या 24,000ला मी ज्या दिवशी क्रॉस केलं ना, त्या दिवशी मला कॉन्फिडन्स आला की नाही हे होऊ शकता आहे. मग मी काय केलं, त्या दिवशी रिझाईन केलं, बँकेला रिझाईन केलं. आणि रिझाईन केल्यानंतर मी सुरुवात केली. एवढी सुरुवात केली की मी 3.5 वर्षामध्ये, माझी टीम इथं बसलेली आहे, 3.5 वर्षामध्ये मी या सिस्टमच्या माध्यमातून 3.25 करोड रुपये घेतले. किती घेतले? 3.25 करोड रुपये घेतले. मी आयुष्यात पण विचार नव्हता केला की मी कधी जीवनामध्ये बँकेमध्ये सर्व्हिस करून माझ्या खात्यामध्ये 1 कोटी रुपये राहतील किंवा 1 करोड रुपये मी कमवेल, असं मी स्वप्नात पण विचार केला नव्हता. पण ज्या दिवशी तो कॉन्फिडन्स आला, 24,000 मी क्रॉस केला आणि मला असं वाटलं की नाही, मी जेव्हा बँकेत सर्व्हिसला होतो, तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकल मध्ये असा विचार केला होता, मी भाड्याने राहत होतो त्याला माहिती. मी त्या दिवशी असा विचार केला होता की बँकेत असताना एक 2 BHK किंवा एखादा 1 BHK फ्लॅट विकत घ्यायचं स्वतःच, असा ड्रीम होता. पण जेव्हा या इंडस्ट्रीत आलो ना, तेव्हा कॉन्फिडन्स काय म्हणत होता माहिती का, आप फ्लॅट नाही, आप 1 करोड़ का बंगला बनाएंगे, आप कम से कम 1 करोड़ का बंगला बनाएंगे. लेकिन किस्मत ने चमकाया. क्या किया मालूम है क्या?
धीरे 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 वो कॉन्फिडेंस बढ़ते गया और मैंने अपोलो में 2 करोड़ का बंगला बनाया। ये इंडस्ट्री की ताकत है। जिन लोगों को विश्वास नहीं ना ये इंडस्ट्री में, उनके लिए बता रहा हूं मैं कि 2 करोड़ का मैंने बंगला बनाया और वो बंगले के ऊपर में स्विमिंग पूल बनाया। यहाँ पे कौन है ऐसा जिसके टेरिस पे स्विमिंग पूल है? ऐसा कौन है? प्लीज हाथ ऊपर करो जिसके टेरिस पे स्विमिंग पूल है। मेरे टेरिस पे ये मेरी ताकत थी, ये देखो इंडस्ट्री की ताकत है। कहने का मतलब क्या आहे? मला हेच सांगायचं आहे प्रत्येकाला, या इंडस्ट्रीवर फक्त विश्वास करा। या इंडस्ट्रीमध्ये जो अप्लाय सांगतो ते करा। आज रात्रीच बोलणं झालं, अप्लाय इज ऑलवेज राईट, अप्लाय इज ऑलवेज। फक्त अप्लायवर विश्वास करा, 100% तुम्ही करोडपती बनू शकता। मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेल आणि माझे 2 शब्द संपवतो। अमिताभ बच्चनचं गाणं ऐकलं असेल, आगे चिवा पीछे बिल्ली, ऐकलंय ना? माझं समजतं मांजर आणि उंदीर, ओके। एक दिवस काय झालं माहितीये का? असं उंदीर पळत होता आणि त्याच्या मागे मांजर पळत होती। लक्षात घ्या, एक उंदीर पळत होता, त्याच्या मागे मांजर पळत होती। असं धावत 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 बिचारा तो उंदीर आहे ना, खूप धावत होता जोरात, कारण त्याला काय करायचं होतं? जीव वाचवायचा होता त्याचा। इतका जोरात धावत होता, पण त्याचं नशीब एवढं भगवान, त्याला एक वारुळ दिसलं, तो वारुळात घुसून गेला। तो सक्सेस झाला ना, तो वारुळात घुसून गेला। पण मांजर आहे ना, मांजर इथं थांबली त्या वारुळाच्या बाहेर। ती का बरं थांबली माहिती का? त्याला माहिती होता हा बाहेर निघला की आपण त्याला खाणार। ते बाहेर निघले, ते बाहेर निघायची वाट पाहत होती, ती तिथंच बसून होती। तो पण आहे ना असा थोडसा उचलून पाहत होता, गेली का? काय करायचं तो? गेली का? आता दिसली का? खाली जाईल, गेली नाही। ती तिथं बसून होती, ती बसून होती। दुसरी मांजर आली, तिथून चालली वरवरच्या बाजूला, आणि ही काय म्हणत होती? तिला वाटलं याच्यात काहीतरी आहे। ते दुसरी काय म्हटलं, याच्यात काहीतरी आहे। ती काय करायला? ती पण वारुळ कोरायला लागली, ही पण वारुळ कोरत होती, ती पण वारुळ कोरायला लागली। कोरलं कोरलं कोरलं, तिने थकली। ती कोणती? जी नंतर आली ती कोरलं कोरलं चालली गेली। ही कोरतच होती, जिने उंदीर पाहिलेला होता ती कोरतच होती। तिसरी आली अजून, हे काय कोरत आहे? काहीतरी आहे वाटतं याच्यात। ती पण दुसरी पण कोरायला लागली, ती पण कोरलं कोरलं थकली, चालली गेली। ही कोरतच होती। आता मला सांगा, ही का बरं कोरत होती? हिला उंदीर माहित होता, हिला उंदीर माहित होता। मला उंदीर माहिती, मला उंदीर माहित है कि यहीं से हो सकता है, यहीं से हो सकता है। आपका उंदीर है क्या है? इसलिए जे नवीन लोक आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, फक्त आपल्यावर विश्वास ठेवा। आपल्याला माहित आहे उंदीर इथंच गेलेलं आहे, जाऊ नका। आणि जे लोक थोडंसं करून चालले जातात ना, ते आपल्याला खूप फायदा होतो त्याचा। बरोबर, धन्यवाद। आपलं एवढं केलं नाही, एवढं केलं नाही, ओके। पण एक लक्षात ठेवा, सोडायचं नाही, सोडायचं 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 बस। यहाँ पे बनाने का ही मला भरपूर वेळ बोलायचं आहे, पण याचं मला लागतो 2 मिनिटं।